भय काय तया प्रभू ज्याचा रे. आपल्या मृत्यूपत्राच्या प्रति ठिकाणी ज्या टपालाने पाठवल्या त्याच टपालाने पुण्याच्या डॉक्टर दौलतराव गोऱ्यांनाही त्यांनी एक पत्र टाकले. डॉक्टर केळकर नेहमी येतच असत ठिकाणी ते आपल्या घरीही ठेवण्यास तयार होते. पण त्यांचे हॉस्पिटल नव्हते. डॉक्टर गोऱ्यांचे पत्र आले की तुम्ही वाटेल तेव्हा पुण्यास या, तुमची सर्व प्रकारे व्यवस्था आम्ही ठेवू. आम्ही सातारा सोडला. ठिकाणी उपासनेच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे त्यांचे पाऊल पुन्हा सातारला लागले नाही. म्हटल्याप्रमाणे डॉक्टर गोरे यांनी सर्व व्यवस्था उत्तम ठेवली. स्वतंत्र खोली, वॉर्ड बॉय, औषधे हे सारे फुकट मिळवण्याची देवाने योजना केली. तसेच भांडी, शेगड्या, अंघोळीला गरम पाणी, किरकोळ वस्तू हे सर्व पुरवण्याचा मक्ता श्रीमती मथुराबाई मल्हार यांनी घेतला. येथेपर्यंत सर्व ठीक झाले. पण मुख्य गोष्ट राहिली ती दामाजीची. पण दामाजीची जणू हात जोडून पुढे उभे होते. जहाल मंजुळाबाईचा मुलगा गोविंदा याला टिळक आजारी असल्याचे कळताच तो आम्हाला मुद्दाम भेटायला पुण्यात आला. त्याने काही फळे व 50 रुपये मला आणून दिले व म्हटले, आई, हे तुम्ही पप्पांसाठी खर्च करा, मी हे पगारातून साठवलेले आहे. मला आनंद वाटला व वाईटही वाटले. हा केवढा आणि मला हे देतो. ज्याला आम्ही द्यायचे, करायचे व ज्याच्याकरता थोडे बहुत केलेही, त्याची अशी फेड घेणे मला कसेसे वाटले. पण त्याचा हिरमोड मला करायचा नको होता. मी ते पैसे घेऊन बाजूला ठेवून दिले. दुसऱ्या दिवसापासून कुठून ना कुठून पैसे येऊ लागले. दूध, सोडा, फळे तसेच आमचा व आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा खर्च जवळजवळ रोजी 6-7 रुपये होत असे. पण इतका खर्च होऊन माझ्याजवळ थोडी बहुत शिल्लक रोजच्या रोज उरे. रविवार खेरीज करून 1 रुपयापासून 100 रुपयापर्यंत पैसे येत. आम्हाला बाई होती व या सहाय्याला रामभाऊ धर्माधिकारी होते. तो बिचारा रात्रंदिवस उभ्याच्या उभा असे. जगन्नाथ बाप आई उणे मला काही नाही या टिळकांच्या अभंगाचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागला. येथेही टिळक निजून नव्हते. इतर रोग्यांकडे ते जात प्रार्थना भजन करीत. चिंतामणराव गायकवाड नावाचे एक दरबारी त्यांना भजन म्हणून लागत. येथेही बऱ्याच अभंगांचा जन्म झाला. कधी ते भाषणेही करीत, पण कधी कधी ते इतके कासावीस होत की मी घाबरून जाई. मी केव्हाही डॉक्टर गोऱ्यांकडे धूम ठोकली की ते हजर असत. तोंडातला घास पाण्यात तसा टाकून ते उठत ऑपरेशन रूममध्ये असले म्हणजेच तेवढे डॉक्टर हाती लागत नसत. आम्हाला जाईचे पत्र आले. जाई जहाल मंजुळाबाईंची मुलगी व गोविंदरावांची बहीण. हिच्यावर टिळकांचे मुलीप्रमाणे प्रेम होते. नागपुरात ही नर्सिंगचे काम करीत होती. तेथेच ती आजारी पडली. टिळक साताऱ्याहून निघायच्या आधी ती त्यांना भेटण्यासाठी नागपूरहून निघाली, पण मध्येच तिची स्वतःची प्रकृती अतिशय बिघडल्याने ती परत नागपुरास गेली. आता तिचे पत्र आले की पप्पा, मी इकडे तिकडे आजारी आहे. मी इकडे जितकी आजारी आहे तितकेच तिकडे तुम्ही आजारी आहात. माझी तर आशा आता डॉक्टरने सोडली आहे. आपली भेट आता होणे अशक्य आहे. गोविंदालाही तिचे पत्र आले होते की येता आले तर मला येऊन भेटून जा. तो ते पत्र घेऊन आमच्याकडे आला. आम्ही आग्रह करून त्याचे 50 रुपये त्याला परत घ्यायला लावून नागपूरच पाठवले. पंडिता रमाबाईंनी मनोरमाबाईंना आमच्याकडे भेटायला पाठवले. मनोरमाबाई बरोबर फराळाचे व 100 रुपये घेऊन आल्या. टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे खूप आबादानी झाली. सुट्टी घेऊन मुंबईहून बेबी आली. दत्तूनेही काही दिवस रजा घेतली. सुनेला बरे नव्हते तरी तेवढ्यात तिने काही काही जिनसा करून दत्तू बरोबर पाठविला. सुनेचा आजार तिच्या आईबापांना मानवला तसाच आम्हालाही मानवला होता. आपण आजोबा होणार म्हणून टिळकांनाही त्या आजारात अधूनमधून आनंद होत असे. मी तेवढ्या गडबडीत नातवाचे शिवण काढले होते व त्यातील एक गोधडी टिळकांनी शिवली होती. पुष्कळ वेळेस माझे हे सारे शिवण मी मिसेस गोरे यांच्या अंगावर टाकावी व त्या बिचारीने मोठ्या आनंदाने ते करावे. टिळकांना एवढा मोठा असाध्य रोग तरी कोणता झाला होता, तर मूळव्याध. पण त्या मूळव्याधीच्या दुखण्याने त्यांचा जीव मधून मधून अतिशय कासावीस होत असे. ते डॉक्टर गोऱ्यांच्या मागे लागले होते की मूळव्याधीचे ऑपरेशन करून टाका. त्यांना थोडासा ब्रॉन्कायटिस झाला होता. तेव्हा डॉक्टर गोरे म्हणत, तुम्हाला क्लोरोफॉर्म देता येणार नाही. औषधानेच हळूहळू बरे वाटेल. त्याने आणखीन 1-2 डॉक्टरांना टिळकांची प्रकृती दाखवली व त्याचेही म्हणणे डॉक्टर गोऱ्यांप्रमाणेच पडले. टिळकांना जितका जितका त्रास होई तितके तितके त्यांनी अधिकाधिक गोड असे अभंग लिहावे. पुण्याच्या दवाखान्यात त्यांनी 30-35 अभंग लिहिले आहेत. जाईच्या मृत्यूची बातमी येथेच आली व त्यावर त्यांनी एक अभंग लिहिला. गोविंदाग्रज कवींच्या मृत्यूसंबंधी लिहिलेली कविता इथलीच आहे. थोड्या दिवसांनी त्यांना बरे वाटू लागले. मुले परत मुंबईला गेली, पण बरे जरी वाटत होते तरी टिळकांचे मन त्यांना बरे सांगेना. चांगले खात पीत लिहित वाचित चालत बोलत गात पण आपले ऑपरेशन झालेच पाहिजे असे त्यांच्या डोक्याने पूर्णपणे घेतलेले होते.
त्याच वेळेस माझ्या भयांचे पत्र आले की जे हॉस्पिटलमध्ये कोणी फार चांगला सर्जन आलेला आहे. यांच्या मागोमाग फ्ले साहेबांचेही पत्र आले की जे हॉस्पिटल फार चांगला सर्जन आला असून तो माझा मित्र आहे. मी तुमची तेथे जाण्याची सर्व व्यवस्था करतो. इकडे पुण्यातील दवाखान्यातील सर्व मंडळी त्यांच्या जाण्याच्या विरुद्ध होती. डॉक्टर गोऱ्यांनी टिळकांना 100 वेळेस सांगितले की तुम्ही जाऊ नका. मी तुमची सर्व व्यवस्था येथेच करतो. ऑपरेशनने भलतेच होईल. माझी इच्छा नाही तुम्ही ऑपरेशन करावे अशी. टिळक म्हणाले, मला पुष्कळ कामे आहेत. मला चांगले बरे झाले पाहिजे. ख्रिस्तायन आहे, देवाचा दरबार आहे. तुम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध येऊ नका. यावर डॉक्टर गोरे निरुत्तर झाले. तिकडे सून जरा कोठे लोळून घोळून उठते तोच दत्तू आजारी पडला. आम्हाला इतकेच कळले होते की त्याला साधारण बरे नाही व डॉक्टर दांडेकरांचे औषध त्याला चालू आहे. पण त्याला झाला होता टायफॉइड व सुनेला होता 6वा महिना. टिळकांचे शेवटी मुंबईला जाण्याचे ठरले. फ्रिचल साहेबांनी त्यांच्यासाठी सेकंड क्लासचा डबा रिझर्व केला. टिळक निघाले तेव्हा दवाखान्यात लोकांना फार वाईट वाटले. डॉक्टर गोऱ्यांच्या डोळ्यांना पाणी आले. त्यांची पक्की खात्री होती आज आपण गुरु महाराजांची ही प्रेतयात्राच पाहत आहोत. तेव्हा त्यांच्या पत्नी हॅरिएटबाई टिळकांना गुरु महाराज म्हणत असत. आम्ही रात्री पुण्यास गाडीत बसलो ते दुसऱ्या दिवशी पहाटे भायखळ्याच्या स्टेशनवर स्टेशनवर जे हॉस्पिटलमधून टिळकांना नेण्यासाठी स्ट्रेचर पाठवण्यात आले होते. ते पाहून टिळक हसू लागले. त्यांनी ते परत केले व स्वतः जाऊन गाडी वगैरे ठरवली. आम्ही दत्तूच्या दाराजवळ उतरलो. टिळक ही वर जात होते पण मलेलू पाळक म्हणाले, तुम्ही आता इथे थांबू नका, एकदम दवाखान्यात जा. मला दत्तूला भेटू द्या, प्रातविधी उरकू द्या असे ते म्हणाले. पण त्यांना काळच बोलवीत होता. ते पायरी देखील चढले नाहीत. एक कफणीनिशी स्वतः चालून ते जेजेत गेले. परास्वाधीनजीनी आणि पुस्तकी विद्या असे झाले. ज्या दिवशी टिळक पायी गेले त्याच्या 9व्या दिवशी चौघांच्या खांद्यावर जेजेतून बाहेर आले. टिळक जेजेत गेले. मी व बेबी माडीवर गेलो. भायखळ्याच्या स्टेशनवरच माझी जी कंबर खचली व जे हातपाय गळाले ते बेसुमारच. वर येऊन पाहते तो दत्तू अगदी 6 महिन्यांचा आजारी. त्याला पाहून माझ्या तोंडचे पाणी पळाले. मी जरी आजारी नव्हते तरी एकसारखी पडून राही. सुनेला दत्तूचे बरेच पाहावे लागे. टिळकांची खबर घेण्यास घरात कोणीच नाही. मुंबईत पाय पडताच आम्ही त्यांना मुकलो व ते आम्हाला मुकले. पुढील भाकीत जाणून मी पाळकांच्या हातून निरोप पाठवला की डॉक्टर गोरे ऑपरेशनच्या विरुद्ध आहेत. पाळकांच्या हाती परत निरोप आला की मी का हजामाचा धंदा करतो का? शहाणाला कोण शिकवणार? तो बिचारा कोणता काय धंदा करीत असेना, पण केस हाती घेतल्याच्या 3ऱ्याच दिवशी त्याने इंग्लंडला प्रयाण केले. तेव्हा त्याच्या सर्जरीत व न्हाव्याच्या धोपटीत काही अंतर असल्यास ते माझ्यासारख्या अडाणी बाईला कसे कळणार? सिंहस्थानची पर्वणी व गंगापुत्राचा सुळसुळाट तशी जेजेत ह्या वेळेस परीक्षेची पर्वणी व विद्यार्थ्याचा सुकाळ होता. प्रत्येक रोग्याच्या अवयवागणित होत करू डॉक्टर. रोगांची चिकित्सा करण्यात जमत. एकांची परीक्षा कसून जोरात चालू झाली. आमचे घर म्हणजे आता रोग्यांचे माहेरघर बनले होते. सून अशक्त, मुलगा बिछाणावर पडून. मी मुंबईत पाय ठेवताच पथारी घाललेली चिकीला मुंबईची हवा न मानवल्यामुळे ती कशी तरी दम धरून राहिली. देवाच्या कृपेने बेबी तेवढी बरी होती. जवळ दुसरे कोणी माणूस नव्हते. बेबी दवाखान्यातून विचारपूस करून यायची. प्रोफेसर पाटणकर त्यावेळेस मुंबईस होते. ते आपले काम सांभाळून उरला वेळ आम्हाला मदत करण्यास येत. तो मे महिना असल्याने उन्हाळा घालवण्यास पुष्कळ ओळखीचे लोक बाहेरगावी गेलेले होते. बाकी आपल्या कामधंद्यात. आमचे व्याही विहीन माथेरानला गेले. आमची सून त्यांची एकुलती एक कन्या. तिची स्थिती ही अशी. तेव्हा साहजिकपणेच तिलाही बरोबर न्यावे असे त्यांना वाटत होते. पण तिचा काही पाय निघेना. ती मुंबईस राहिली. त्यावेळी बेबी, बाबू पाटणकर व मनोहरराव उजगरे यांनी जे काही केले ते अमोलच होते. 5 दिवसांनी बेबीने मला बळे दवाखान्यात नेले. तो तेथेही टिळक पडल्या पडल्या लिहित होतेच. ज्ञानोदयातील लेख व अभंग त्यांनी मृत्यूशी झगडत असता लिहिले. माझे अखेरचे भाषण व ते शुद्धीत असतानाची भेट ह्या मुलीमुळे झाली. मी आता बरा आहे, लवकरच बरा होईन, काळजी करू नको. मला माझी 2 मोठाली कामे अजून करावयाची आहेत. ख्रिस्तायन व देवाचा दरबार. माझे आवडते गाणे कोणते आहे सांग पाहू? शत्रू गराडा घालून बसो तर त्यांना कोण पुसे? पिता परात्पर ज्याचा त्याहुनी पर्वत शतही धीर नसे. आकाशाची कुऱ्हाड आली येऊ द्या. पिता परात्पर ज्याचा त्याला खेळा या होईल सध्या. आधी व्याधी उभे पुढे हे जरा मरण पाठीमागे. पिता परात्पर ज्याच्या त्याशी सक्त न हे लढण्याजोगे.
1919 साल हे लक्षात ठेवण्यासारखे होणार आहे. हा मला उपदेश आहे हे मी ओळखले. माझे अंतःकरण भडबडून आले व माझे ओले डोळे त्यांच्या दृष्टीत पडू नयेत म्हणून मी हळूच बाहेर आले व मनसोक्त सरळले. त्याच दिवशी सूनबाई खबरीस गेली. तिला जवळ घेऊन त्यांनी आशीर्वाद दिला व सांगितले की तुला आता मुलगा होणार आहे. दुसऱ्या दिवशी मेडिकल कॉलेजमधील दत्तूचा एक विद्यार्थी मित्र येऊन सांगू लागला की टिळकांना ताप आला आहे. पण काळजीचे काही कारण नाही. तोच ताप 105 पर्यंत चढला. तिसऱ्या दिवशी बाबू पाटणकर रात्रभर त्यांच्याजवळ बसून राहिला. शुक्रवार 9 मे 1919 दुपारी 2 वाजता बेबी जेजेत भेटायला गेली. मी व दत्तू निजूनच होतो. दत्तूचे मन त्याला सांगू लागले पप्पांना भेटायला जावे. तो अजून अंथरुणातून उठत सुद्धा नव्हता, पण तरी तो तसाच उठून माझ्याकडे आला व म्हणू लागला, चल आपण दोघे जण जाऊन येऊ. पण माझे धैर्य होईना. शेवटी आम्ही पायीच निघालो. तो मला व मी त्याला आवरीत चाललो. कसे तरी करून एखादाचा दवाखाना गाठला. दाराशी बेबी एका झाडाला टेकून उभी होती. आम्ही तडक त्यांच्या वॉर्डात गेलो. त्यांना मार्फियाचे इंजेक्शन देण्यात आले होते. जवळच मनोहरराव उजगरे व वा काशीनाथ रघुनाथ मित्रे उभे होते. आणखीन एक दोघे होते. अखेर टिळकांना आपला मुलगा भेटला. त्यांनी त्याच्याकडे डोळे भरून पाहिले. बोलवत नव्हते, पण त्यांनी तोंडाकडे बोट दाखविले. दत्तू त्यांच्या तोंडात चमचाभर पाणी घातले व त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ते रोज सकाळी म्हणत, ती भूपाळी मला आठवली. उठ उठ माझ्या जीवा वंधुनी दिनरजनीच्या धवा. आयु मार्गी अक्रम नवा कर गौरवा देवाच्या. बेबी बाहेर उभी होती. तिला येऊन मी मिठी मारली. बेबी तुझी आई गेली. बाप जिवंत आहे असे समज. मी तुला मुळीच कमी पडू देणार नाही. तुझे शिक्षण मी पूर्ण करीन. आम्ही दोघी घरी आलो. थोड्या वेळाने मित्रांनी व मनोहरराव उजगर यांनी दत्तूला घरी आणून पोहोचविले. चिक्की दाराशी आमची वाट पाहत होती. तिने विचारले, आजोबा कसे आहेत? आता बरे आहेत. मग मला का नाही नेत त्यांना भेटायला? ते तुला उद्या भेटते. आमच्या घरात मृत्यूने पाय टाकल्याचे चिन्ह देखील दिसत नव्हते. शेजारी बाजारी कोणाला कळले देखील नाही. टिळकांच्या इच्छेप्रमाणे येथवर तर पार पडले. मनोहरराव उजगरे यांच्या मनाला व शरीराला विसावा मिळाला किंवा नाही हे एक देव जाणे. पुढील सर्व व्यवस्था त्यांनी न सांगता आपल्या अंगावर घेतली. तारा करणे, टेलिफोन करणे, छापखान्यात जाणे, वेळ ठरवणे हे सारे त्यांनी मलेलूच्या संमतीने केले. टिळकांच्या विलप्रमाणे सारे करावे अशी महाबळेश्वरहून मिशनरीची तार आली तेव्हा आम्हाला त्या विलची आठवण झाली. मनोहरराव म्हणाले, काय करायचे? सारे टिळकांच्या इच्छेप्रमाणे करायचे असे आम्ही उत्तर दिले. ज्या घरातून 6 महिन्यापूर्वी नाताळचा सण करून टिळक बाहेर पडले होते त्या घरात तारीख 10 मेला टिळकांना परत आणण्यात आले. चिकीला आता सगळा प्रकार कळला. पुष्कळ मंडळी बाहेरगावी गेली होती, तरी वर्तमानपत्रे, तारा, टेलिफोन यांच्यामुळे नगर, अलिबाग, पुणे, लोणावळे वगैरे ठिकाणाहून लोक जमा झाली. टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे काळा रंग अजिबात वर्ज्य केला व काळ्या किंवा पांढऱ्या गाडीचा प्रश्नच आला नाही, कारण त्यांची पेटी हातोहाती उचलून येण्याचे मंडळीने ठरवले. भायखळ्याचे उपासना मंदिर मंडळीने गच्च भरून गेले. त्यात हिंदूही होते व ख्रिस्तीही होते. मी रडत नव्हते तरी भानावर नव्हते. उपासना झाल्यावर मंडळीने भजन करीत ती पेटी वरळीला दहनभूमीकडे नेली व दुसऱ्या दिवशी एका लहानशा पेटीत अस्थी गोळा करून आणल्या. भजनी मंडळीने प्रेतयात्रेत म्हणण्यासाठी निवडलेले भजन टिळकांचेच होते. त्यांचे सूर व शब्द आज 16 वर्ष झाली आहे तरी माझ्या कानात तसेच घुमत आहेत. असे वाटते ते भजन हे. भय काय तया प्रभू जाचा रे, सर्व विसरली प्रभूमय झाली पूर्ण जयाची वाचारे. जगात विचारे उपकारास्तव परिणाच तो जगताचा रे, येथे निर्धन परत्र ज्याचा सर्व धनाचा साचारे. देह तयाचा परंतु आत्मा त्यात वसे ख्रिस्ताचा रे, आधी व्याधी मरणावरती पाय अशा पुरुषाचा रे.